सो इथे गुलाबजामुन बनवण्यासाठी सगळ्यात आधी पाक बनवून घेऊयात आपण। तो पाक बनवण्यासाठी 400 ग्राम गुलाबजामुनचं पॅकेट आहे। सो 1 किलो मी इथे साखर घेत आहे। तुम्ही अंदाजे इथं 6 वाट्या घेऊ शकता किंवा 7-8, थोडंसं जास्तही झालं तरी हरकत नाही, कारण वाचलं तर अजून काही रेसिपीज आपल्याला बनवता येतात ती। तर इथे मी 1 किलो साखर घेतली आहे, त्यासाठी मी 1 लिटर पाणी किंवा अर्धा लिटर पाणीसुद्धा घेऊ शकता। तर इथे आता गॅसवर ठेवून देऊया आपण ही, आणि याला छान ढवळत राहायचं। साखर व्यवस्थित विरघळली पाहिजे यामध्ये। तोवर इथे मी यात काही इन्ग्रेडियंट्स टाकायचे आहेत ते मी बघून घेते। काय काय तर इथे 4-5 इलायच्या मी काढून ठेवलेल्या आहे, आणि हे ढवळत जात आहे मी मध्ये मध्ये। साखर विरघळते तोवर आपण आहे ना हे जे गुलाबजामुनचं पॅकेट आहे ते काढून घेऊयात आणि त्याला मळून घेऊयात व्यवस्थित। सो इथे काढून घेतलेलं आहे मी गुलाबजामुनचं पॅकेट, आणि इथे प्रीसीसुद्धा आहे ना मध्ये मध्ये त्याला पण सगळं करायचं असते। सो ॲज युजल सो तो सुद्धा इथे मध्ये मध्ये करतो आहे। आणि इथे मी केसर टाकत आहे, अगदी ऑप्शनल आहे, असेल तुमच्याकडे तर घाला, नसेल तर हरकत नाही। माझ्याकडे एक्स्ट्राचा आहे सो मी यामध्ये घालते, फ्लेवर थोडं छान येते। नाहीतर रोज एसेन्स असेल ना त्याचे 2-3 ड्रॉप टाकले तरी इनफ आहे, छान लागते। सो इथे मी पावडर टाकत नाही इलायचीचे। बेसिकली मी आहे ना प्रेफर करते की इलायची आहे ते फक्त फोडते आणि ते टाकते, त्याचे सगळं फ्लेवर त्यामध्ये येते सुद्धा, आणि ते एक तर जिकडे तिकडे राहत नाही। सो त्यामुळे मी अख्खी इलायची टाकणं प्रेफर करते। आणि आता इथे पाक बनत आहे तोवर आपण हे मळून घेऊयात। सो इथे थोडं पाणी घालून मी मळत आहे। तुम्ही दुधाने सुद्धा मळू शकता, रूम टेम्परेचरवरचं दूध घ्या, त्याने सुद्धा मळू शकता, पण मी नेहमीच पाण्याने मळते। सो मी हे सगळं पाण्यानेच मळून घेत आहे। थोडं घालू, अगदी खूप जास्त पाणी घालायचं नाही, नाहीतर मग सैल झालं तर आपण त्याच्यामध्ये बाइंडिंगसाठी दुसरं काही घेऊ शकत नाही। त्याच्यामुळं जसं आपण कणिक मळलं की थोडंसं जर गिलं झालं तर आपण त्यामध्ये ॲड करू शकतो, पण यामध्ये तसं करता येत नाही, म्हणून थोडंसं लक्ष देत आपल्याला ते करायचं आहे। आणि मध्ये मध्ये मी इथे पाकसुद्धा चेक करत आहे, आणि तुम्ही बघू शकाल इथे पाकाला छान उकळी आलेली आहे, छान पाक मस्त शिजत आहे, फेसवर आलेला आहे। आणखी याला 5 मिनटं व्यवस्थित अगदी 2-3 मिनटंही शिजवलं तरी चालेल, कारण याला आपल्याला 1 तार 2 तारवाली चाचणी करायची नाही। बेसिकली आपल्याला ऑइल जसं हाताला चिपचिपं लागतो ना ऑइलसारखं, तसंच त्याच टेक्स्चरचं आपल्याला पाहिजे, त्याचं तार बनलेलं नाही पाहिजे। सो किंवा जर तारवालं करत असाल तर अर्धच तार होऊ द्या, त्याला तुटलं पाहिजे ते, बेसिकली तार झालंच नाही पाहिजे, पातळ असलं तरी चालेल। सो या पद्धतीने पीठ मळून झालेलं आहे, आणि तुम्ही बघू शकाल एका हाताने थोडंसं गोळा मळून बघायचं, ते चिटकलं नाही तर समजून जायचं आपलं हे जे पीठ आहे गुलाबजामुनचं हे मळून झालेलं आहे। सो याला बाजूला ठेवून देत आहे मी थोडा वेळ, आणि इथे मी पाक चेक करत आहे। तुम्ही बघू शकाल इथे थोडंसं याचं तार बनत नाही आहे, पण ते चिपचिपं झालं आहे, जसं ऑइल आपल्या हाताला शाईन करतो, चिपचिपं होतो ना, तसं झालं आहे ते। सो ते बाजूला करून घेऊया, आणि इथे मी तेल टाकत आहे गुलाबजामुन तळण्यासाठी। नीनू झोपलेली आहे, सो मी नीनू झोपून आहे तोवर हे पटपट करण्याचा प्रयत्न मी करत आहे, खूप घाई। आणि तुम्ही बघू शकाल या पद्धतीने मी हे सगळे गुलाबजामुन बनवून घेता। याला क्रॅक्स आले नाही पाहिजे, क्रॅक्स जर आले तर मग तो गुलाबजामुन फुटतो आणि मग ते दिसायला छान दिसत नाही। सो या पद्धतीने तुम्हाला ज्या साईजचे ज्या शेपचे बनवायचे असेल ते शेप तुम्ही बनवू शकता। अगदी सिलेंडर शेपमध्ये सुद्धा भरपूर लोक बनवतात, सो तसंही तुम्ही बनवू शकता। सो या पद्धतीने मी सगळे गुलाबजामुन बनवून टाकत आहे। अगदी मी बनवून ठेवत नाही आणि मग तळत नाही, मला असं बनवू सोबतच टाकलेलं छान वाटते। नाहीतर मग कोणत्या वेळेला आहे ना टेम्परेचरमुळे सगळेच मग काही गुलाबजामुन फुटून जातात, सो मी असं एकच टाकते। सो हे जे स्टार्टिंगला टाकलेलं होते ना हे लवकर रेड झाले, आणि तुम्ही बघू शकाल। सो मी यांना काढून घेते, नाहीतर मग यांचं एका साईडचं शेप थोडं जास्त काळं होऊन जाईल आणि दुसऱ्या साईडचं पांढरं राहील, त्यासाठी मी काढून घेते आणि बाकी एकसारखी शिजू
हे काढल्याबरोबरच आहे ना आपल्याला पाकामध्ये गरम गरम पाकामध्येच मी टाकत आहे, गरम गरम काढून ते लवकर ॲब्झॉर्ब होते त्यामध्ये गुलाबजामुनचं जे पाक आहे ते, आणि छान मॉइस्ट बनतात. आता कोणी काय करतात, एक तर पाक एकदम थोडंसं वॉर्म राहू देतात आणि गरम गरम गुलाबजामुन टाकतात, किंवा काही जण गुलाबजामुन तळून ठेवतात आणि मग गुलाबजामुन चासणी थोडीशी गरम करून त्यामध्ये टाकतात. सो मी तसं करत नाही, मी एका दमानेच टाकून देते, सगळं इकडे काढत जाते आणि टाकत जाते. सो या पद्धतीने मस्त ॲब्झॉर्ब झालेल्या अगदी अर्ध्या तासाच्या आतच आपले गुलाबजामुनचं जे पाक आहे हे गुलाबजामुनमध्ये ॲब्झॉर्ब होतो या पद्धतीने केलं तर. आणि मग मी काय करते, यातून मी हे काढून घेते गुलाबजामुन आणि दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करते, जेणेकरून हे बाकी गुलाबजामुनला जागा भेटते चांगली चासणी ॲब्झॉर्ब होण्यासाठी. सो या पद्धतीने. सो खूप सारे जर गुलाबजामुन तुमचे टाकून झाले की तुम्ही काय करायचं, जे चम्मच आहे ना, चम्मच असं गोलगोल फिरवत राहायचे, म्हणजे एकसारखे आपल्याला कलर येतात ते. आणि इथे पाऊस चालूच आहे तुम्ही बघू शकाल, आणि इकडे बाजूला गुलाबजामुनसुद्धा तळणं चालू आहे आणि तुम्ही बघू शकाल एकसारखे असं गोलगोल फिरवत राहिलं की कसं ते गुलाबजामुन फिरत राहतात. सो एकसारखा कलर येतो आणि खूप छान दिसतात हे गुलाबजामुन. तर तुम्ही बघू शकाल इथे मी काढून ठेवले ते, आणि इथे दुसरे गुलाबजामुनसुद्धा मी टाकत आहे. सो या पद्धतीने सगळे गुलाबजामुन बनवून रेडी आहेत. अगदी कोणत्याही ओकेजनला हे परफेक्ट रेसिपी आहे, लवकर बनते आणि इझीसुद्धा आहे. तर नक्की बनवा ही रेसिपी आणि मला कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली ही रेसिपी आजची तुम्हाला. बाय, टेक केअर.